लोकभवनात सुनेत्रा पवारांचा शपथविधी साध्या पद्धतीने होणार। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। महाराष्ट्राचं झालेलं नुकसान सुनेत्राताई भरून काढतील। पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना शुभेच्छा। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार यांची निवड घाईनं नाही तर कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर व्हावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांचं नेतृत्व महाराष्ट्र बघेल आणि त्यांनीच नेतृत्व करावं असं सगळ्यांना वाटत असल्याचं बडोलेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, तर अशा परिस्थितीत त्यांना पुढे जाण्याची घाई का? सुनेत्रा पवारांच्या घाईगडबडीत होणाऱ्या शपथविधीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। तांत्रिक अडचण किंवा रणनीती असेल त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतलाय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबाची कामात व्यस्त राहण्याची, समाजासाठी काम करण्याची सवय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर प्रमोद हिंदुराव यांची प्रतिक्रिया। अजित पवारांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचं काम सुनेत्रा वहिनी करतात, प्रमोद हिंदुराव यांनी विश्वास व्यक्त केला। बारामतीतील शारदा प्रांगणात शोकसभा पार पडली। अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर देवळाली मतदारसंघातील शोकसभेत आमदार सरोज अहिरे भाऊक। अजितदादांनी शेवटची सही माझ्या मतदारसंघाच्या कामासाठी केली। आपण आयुष्यभर कधीही राष्ट्रवादी सोडणार नाही, अहिरेंचं वक्तव्य। मनमाडमध्ये अजित पवारांना सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली, एकात्मता चौकात शोकसभा आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। अनेकांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा। बारामतीमधील विमान अपघातात अजित पवारांसह मृत्युमुखी पडलेल्या विदीप जाधव यांच्या कुटुंबाची अनिल देशमुख भेट घेणार। साताऱ्यातल्या तरडगावात देशमुख जाधव कुटुंबाचं सांत्वन करणार। मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना सोमवारी एकत्र गटनोंदणी करणार। दोन्ही पक्षांचे नगरसेवक मुंबई महापालिकेत जमणार आणि त्यानंतर मुंबईत गटनोंदणीसाठी एकत्र कोकण भवनला जाणार। महापौर पदावरून पुन्हा मीरा भाईंदरचं राजकारण तापलं। भाजपकडून महापौर पदासाठी डिंपल मेहता यांच्याकडून नामनिर्देशन अर्ज दाखल। मराठी महापौर देण्याची मराठी एकीकरण समितीनं मागणी केली होती। वसई विरार महापालिकेच्या महापौर निवडणुकीआधी मोठा राजकीय धमाका होण्याची शक्यता। भाजपच्या 23 नगरसेवकांच्या उमेदवारी अर्जातील शपथपत्रांवरती सह्या नसल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द होण्याची चिन्ह। अॅडव्होकेट प्रवीण पाटलांची कोर्टात याचिका। सोलापूर महापालिकेतील भाजपचे सगळे नगरसेवक गटनोंदणीसाठी पुण्याकडे रवाना। कोल्हापूर महापालिकेत 102 पैकी भाजपचे 87 नगरसेवक। गटनेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष। शिवसेनेचा भाजपला धोका, आधी गरीब उमेदवार दिला, मात्र ऐनवेळी जमीन लाटणाऱ्याला उमेदवारी देऊन दगाबाजी केली। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। शिपोशी गावातील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश। आमदार किरण सावंत यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला। व्हायरल पोस्टशी आपला कोणताही संबंध नसल्याचं अनिल पाटील यांचं स्पष्टीकरण। आमदार अनिल पाटील यांच्या नावानं अज्ञात व्यक्तीनं सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केली होती। मुंबईतील हिंदुजा कॉलेजमध्ये मंथन पार पडलं। या आंतरमहाविद्यालयीन फेस्टिव्हलचं उद्घाटन। एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक कार्यक्रमाच्या पाहुण्या। पुढील 2 दिवस मंथन फेस्टिव्हलचं आयोजन। 15 महाविद्यालयांचे विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तळोजातील वकील प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन। सरकारकडून केंद्राला आर्थिक मदत देणार। ट्रेनिंग अकॅडमीमुळे फायदा होईल, फडणवीसांचं वक्तव्य। महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपताच कुंभमेळ्याच्या कामांना पुन्हा जोर। रामकुंड परिसरात कामांना सुरुवात। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह अधिकाऱ्यांकडून रामकुंडची पाहणी। हिंदू धर्म जागृती सभेनिमित्त जळगावात भव्य बाईक रॅलीचं आयोजन। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचार तसंच रोहिंग्यांची वाढती संख्या, लव्ह जिहाद या विविध प्रश्नांसाठी उद्या जळगावात हिंदू धर्म जागृती सभा पार पडेल। लोकलच्या 3ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण दरम्यान, हार्बरवर कुर्ला वाशी दरम्यान आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाईल। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 3 महिने बंद राहणार। मध्य रेल्वेकडून 1 फेब्रुवारी
ते 26 एप्रिलपर्यंत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार. मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानात बदल. अरबी समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये ओलावा. मुंबईला पुन्हा प्रदूषणाच्या ढगांनी वेढलं. राज्यभरातील ग्रामपंचायत क वर्ग नगरपालिका स्तरापर्यंत पुस्तकांचं गाव, कवितांचं गाव हा उपक्रम राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. सामाजिक संस्था, मराठी भाषा विषयक कार्य करणाऱ्या संस्था, मंडळं यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याचे प्रयत्न. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात बेकायदा होर्डिंग लावल्याप्रकरणी जाहिरातदार अभिषेक चव्हाण यांच्यावर कारवाई. बेकायदा होर्डिंग प्रकरणी मुंबई महापालिकेकडून पहिल्यांदाच फौजदारी गुन्हा दाखल. संत तुकाराम महाराजांची संतभूमी असलेला भामचंद्र डोंगर वाचवण्यासाठी वारकरी सरसावले. आझाद मैदानावर 10 मार्चला लाखो वारकऱ्यांचं आंदोलन. संतभूमी संरक्षण संघर्ष समितीचा अवैध उत्खननाविरोधात एल्गार. चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरी नागभीड तालुक्याच्या सीमेवरती असलेल्या लोहार डोंगरी लोह खाणीवरून वन्यजीव प्रेमी विरोधाच्या पवित्र्यात. खाण रद्द करण्याची मागणी. लोह खाणीला परवानगी मिळाल्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता संकटात येण्याची भीती. यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयकडून 10 लाख क्विंटल कापसाची खरेदी. आतापर्यंतची कापसाची विक्रमी खरेदी. केंद्रीय बजेट असल्यानं शेअर मार्केट उद्या सुरू राहणार. एरवी रविवारी बाजाराला सुट्टी, मात्र उद्या सुरू राहणार. 26 जानेवारीची सुट्टी भरून काढणार. सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 या नियमित वेळेत मार्केट सुरू राहणार. सगळ्या प्रकारचे व्यवहार नियमित होणार. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिऊर गावात रात्री बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू. संतप्त नागरिकांकडून शिराळ्यातील वनविभागाच्या कार्यालयावर दगडफेक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.